हॅलो ब्युटिफुल फ्रेंड्स. हाय, आज वटपौर्णिमा होती आणि मी आज वडाला पण पूजून आली आहे. तर ऍक्च्युली 7 जन्म हाच नवरा मिळतो की नाही हे माहिती नाहीये, बट ऍटलिस्ट माझ्या नवऱ्याला की दीर्घ आयुष्य लाभावं किंवा त्याचं आरोग्य छान राहावं यासाठी मी वडाचं पूजन करून आली आहे. ऍक्च्युली एक किस्सा सांगायचा होता मला. तो म्हणजे ऍक्च्युली 1 वर्षभरापूर्वी मला म्हणजे आजार असं नाही म्हणता येणार, पण मी आजारी होते खूप त्या टायमिंगमध्ये आणि माझी इंडोस्कोपी झालेली होती आणि अॅनेस्थेशिया दिल्यामुळे मला भूलच होती आणि भूल माझ्याशी उतरायला लागली होती. तोपर्यंत म्हणजे कंटिन्यू मला वाटते 3-4 तासाचा तो प्रवास होता की मी जे झोपेतच होते आणि भुलीतून बाहेर आल्यावरती डायरेक्ट माझ्या बाजूला हे होते. पहिल्यांदा ऍक्च्युली मला सर्दी खोकला झाला तरी मी खूप टेन्शन घेणारी मुलगी. त्यावेळी मला म्हणजे इंडोस्कोपी झाली होती माझी. त्यावेळी हे माझ्या बाजूला होते आणि ज्यावेळी मी उलीतून बाहेर येत होते त्यावेळी माझ्या बाजूला होते आणि मी नुसती अशी हालचाल करत होते. तेवढ्यात त्यांनी मला म्हणाले की माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाले की बाळा तू टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यासोबत. त्यावेळीचे ते जे शब्द होते ते डायरेक्टली इथं एवढे लागले की बाबा की म्हणजे आपल्याला अपेक्षा असते ना की नवऱ्यानं माझ्या कामाची स्तुती करावी किंवा मला समजून घ्यावं किंवा मला एखादं सरप्राईज गिफ्ट द्यावं. त्याच्या पण पलीकडचं ते होतं. कारण तुम्हाला मेंटली सपोर्ट हा खूप गरजेचा असतो आणि त्यावेळी म्हणजे आजारपणात माझ्या नवऱ्याने मला जो दिला ना की तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, सगळं ठीक होईल असं म्हणून तो जो खंबीर उभा राहिला. कारण दरवेळी मग असं मी अपेक्षा करायची की त्यांनी अरे यार हा कामच करत नाही, मला मदतच करत नाही किंवा मला समजूनच घेत नाही किंवा माझ्या मनातल्या भावना ह्याला समजत नाहीत का कधी. त्याला असं वाटत नाही की त्याने माझ्यासाठी हे करावं ते करावं. हे जे असतं ना त्या गोष्टी आपण मनामध्ये खूप ठेवतो आणि ऍक्च्युली माझ्या नवऱ्याचं असं मत आहे की त्या गोष्टी तू मनामध्ये ठेवत जाऊ नको, डायरेक्टली बोलून दाखवायचं. मला थोडीच कळणार आहे की तुला हे पाहिजे किंवा हे हवं आहे किंवा मी तुला मदत केली तर तुला बरं वाटणार आहे. तू डायरेक्टली त्या गोष्टी माझ्याशी व्यवस्थित म्हणजे प्रेमाने बोलल्यास तर मी करू शकतो. म्हणजे ऍक्च्युली माझा नवरा इकडे तांबे तिकडे करत नाही, हे पण तितकंच खरं आहे. पण त्याचं एक असतं की तू प्रेमानं जर सांगितलंस तर ते पण मी काम करू शकतो फक्त तुझ्यासाठी. हे असं असतं. आणि मेन म्हणजे त्यांनी माझ्या आजारपणामध्ये जी माझी काळजी घेतली आहे, काळजी म्हणजे एक आईच घेऊ शकते आपली तेवढी काळजी, एवढी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी त्या आजारपणामध्ये काळजी घेतली. ऍक्च्युली ही खूप मोठी गोष्ट असते की मी तुझ्यासाठी आहे आणि मी बोलून नाही टाकलं, फक्त तेच तेवढे शब्द खूप होते माझ्यासाठी आणि त्यांनी ते केलं पण. आजारपणामध्ये जेवढी आई आपली काळजी घेतली, टायमिंगवरती आपल्या सगळ्या गोष्टी बघणं, ऍटलिस्ट गोळ्या सुद्धा की टायमिंगवरती न घेतलेत का, जेवण घेतलंय का टायमिंगवरती, एवढ्या गोष्टी आपली आईच करू शकते. ते आईनंतर दुसरं कोण असेल तर ते फक्त आणि फक्त नवरा आहे. म्हणजे ती जाणीव त्यावेळी झाली मला. तेव्हापासून आम्ही म्हणजे असं भांडण होत नाही असं म्हणणार नाही, त्याच्यानंतर आमची भांडणं खूप होतात. पण आम्ही ते विषय जे आहेत तर त्या टायमिंगलाच थोडा वेळ पकडून ठेवतो आणि नंतर सोडून देतो की जाऊ देत की आता विषय आहे ना भांडणाचा, तेवढ्या वेळापुरताच तो पकडतो आणि सोडून देतो की जाऊ देत. त्याच्यामुळे पूर्ण आपलं आयुष्य थांबवू शकत नाही आपण. किंवा माझी चूक असेल तर मी सॉरी बोलून टाकते, त्यांची चूक असेल तर ते सॉरी बोलतात.